बातमी बदलापूरमधून आहे। बदलापुरातील चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी आता नागरिक आक्रमक झालेले आहेत। पालकांसह बदलापूरकरांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। बदलापूर पोलिसांकडून शाळेच्या गेटवर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलंय, तर मुलांची जबाबदारी असलेल्या 2 सेविका सेवेतून कमी करण्यात आल्या। घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदची हाक देखील देण्यात आली आहे। मयुरेश जाधव माझे सहकारी आपल्यासोबत थेट बदलापुरातून जोडले गेलेत। मयुरेश, आपण बघतोय पालक सध्या संतप्त झालेले आहेत। सुमित, नक्कीच जर आपण बघितलं बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये 2 लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते आणि त्या शाळेमधील जे पिऊन असतात त्यांनीच हे कृत्य केल्याची बाब देखील समोर आली। त्या घटनेमध्ये नंतर बदलापूरमध्ये एकच संतापाची लाट पसरली, कारण की आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा विलंबन का लावला असं देखील जे पालक वर्ग आहेत ते विचारत आहे। आणि त्या निमित्ताने बदलापूरमध्ये आज पूर्ण बंद पुकारला आहे। पालक आदर्श शाळा जी आहे ती नामांकित शाळा, त्या शाळेमध्ये जी घटना घडली त्या गेटच्या समोर पालकांनी तीव्र असं आंदोलन केलं आहे। त्यामध्ये पूर्ण बदलापूर बंद आहे। सगळं राजकीय पक्ष असतील किंवा महिला वर्ग असं मोठ्या संख्येने त्या आंदोलनामध्ये सहभाग झालाय, कारण की ज्या ठिकाणी जे कृत्य झाले त्यातील जे पिऊन आहे त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी होत आहे। आणि नामांकित शाळेमध्ये जर अशा घटना घडत असतील तर मुली सुरक्षित आहेत का असा देखील प्रश्न त्या ठिकाणी करत आहेत। त्या निमित्ताने जर बघितलं पोलीस उपायुक्त त्यांनी देखील आता या आंदोलकांवर कारवाई करण्याचे असं सांगितलं आहे, कारण की आपण जर बघितलं जर आंदोलन जर तुम्ही केलं तर तुमच्यावर देखील गुन्हे दाखल होईल अशी देखील उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मयुरेश।